अमरावती स्थानीय स्वराज्य संस्था विधान परिषद चुनाव से जुड़े मामले में शिवसेना यानी कि शिंदे गुट के नेता विपल बाजोरिया को फिलहाल हाईकोर्ट से कोई राहत नहीं मिली। नागपुर खंडपीठ ने उनकी याचिका पर सुनवाई की, लेकिन तत्काल फैसला देने या अंतरिम राहत देने से इनकार कर दिया है। दरअसल अमरावती स्थानीय स्वराज्य संस्था चुनाव के लिए भाजपा ने प्रवीण पोटे को उम्मीदवार बनाया है। वहीं शिंदे गुट के विपल बाजोरिया ने भी नामांकन दाखिल किया था, लेकिन उनके शपथ पत्र में त्रुटियां होने का हवाला देते हुए चुनाव अधिकारी ने उनका नामांकन रद्द कर दिया है। इसके खिलाफ बाजोरिया ने हाईकोर्ट में याचिका दायर कर चुनाव लड़ने की अनुमति मांगी थी। कोर्ट ने मामले की सुनवाई के बाद फिलहाल कोई अंतरिम राहत नहीं दी और अगली सुनवाई 2 सप्ताह बाद तय की है। ऐसी जानकारी भाजपा उम्मीदवार प्रवीण पोटे के एडवोकेट प्रशांत देशपांडे इन्होंने नागपुर में मीडिया से बातचीत के दौरान साझा की है। इलेक्शनची स्क्रुटिनी होती ती करत असताना विप्लव बाजोरिया यांचा जो अर्ज होता त्याच्यावर तिथल्या 4ही लोकांनी ऑब्जेक्शन घेतलं होतं की हा जो अर्ज आहे ह्याच्यामध्ये त्रुटी आहेत, जो ॲफिडेविट करायला पाहिजे त्या ॲफिडेविटमध्ये चुकीची माहिती आहे किंवा अर्धवट ॲफिडेविट आहे आणि त्यामुळे ऑब्जेक्शन लागलं होतं। बराच वेळ तिथे युक्तिवाद झाला आणि अल्टिमेटली तिथल्या आरोनी त्यांचा अर्ज हा नामंजूर केला होता। त्याच्याविरुद्ध तातडीने इथे हायकोर्टामध्ये त्यांनी रिट पिटिशन दाखल केलं होतं विप्लव बाजोरिया यांनी। त्यावेळी त्यांचं म्हणणं असं होतं की त्यांची जी ऑर्डर आहे लोअर कोर्टाची आरोनची ही चुकीची आहे आणि त्यामुळे त्यांनी इंटरिम प्रेयर मागितली होती की मला या इलेक्शन प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट होऊ द्या, माझा अर्ज तात्पुरता ग्राह्य मानू द्या आणि मला इलेक्शन प्रोसेस लढू द्या। त्याच्यावर आज आर्ग्युमेंट झालं आणि आर्ग्युमेंट अंती उंबरकर साहेबांनी आज आपला वर्डिक्ट दिला। वर्डिक्ट घेताना त्यांनी जी इंटरिम प्रेयर आहे ती रिजेक्ट केली आहे आणि मॅटर 2 वीक्स नंतर फिक्स केलेला आहे। म्हणजे आता तातडीने दिलासा काहीच मिळालेला नाही। तातडीने दिलासा काहीच मिळाला नाही। कालची जी पोझिशन राहील त्याच पोझिशनमध्ये आता इलेक्शन होणार आहे। आता बाजोरिया यांच्या समोर लीगली काय पर्याय उपलब्ध आहेत? कायद्याचा विचार केला तर ते सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊ शकतात, अदरवाईज दुसरा कुठलाही पर्याय दिसत नाही। पुढील सुनावणी केव्हा होईल काही सांगा? आफ्टर 2 वीक्स म्हटलं त्यांनी। जे काही प्रतिज्ञा पत्राच्या चुकीबद्दल की आमची चूक जे आहे ते आम्हाला दुरुस्त करण्याची संधी देऊन आम्हाला निवडणूक लढवू द्यावी याबद्दल न्यायाधीशांनी काही नाही, निरीक्षण? चूक दुरुस्त करणे असे शब्द नाही वापरला त्यांनी असं म्हटलंय की आरोननी जे फायंडिंग दिलं ते चुकीचं आहे म्हणून आम्हाला लढू द्यावं। त्यांनी हे आजही कबूल केलं नाही की चूक झाली आहे। त्यांचं म्हणणं त्यांनी जे केलं ते बरोबर आहे, पण कोर्टाचं आता प्राथमिकदृष्ट्या असं लक्षात आलं की कोर्ट इन्क्लाइंड नाही आहेत।